अगं आई काय तू आहेस कुठे? कधीपासून फोन करतेय? एक मिनिट होल्ड कर जरा, थांब. हॅलो. अगं गुड न्यूज द्यायची होती तुला. सोहमला नोकरी लागली आहे आणि तुला माहितीये का, आधीपेक्षा खूप छान आहे, पगारही दुप्पट आहे आणि मला वाटतं त्याचे सर तर त्याच्यावर खूपच इम्प्रेस झाले असावे. अगं अपॉइंटमेंट लेटर घेऊन स्वतः आलेत ते घरी आत्ता द्यायला. हो का? दे ना मग बाबांना. अच्छा सोहमशी बोलायचंय. बरं थांब मग मी बाहेर जाते आणि फोन देते. अहो काय बोलताय तुम्ही? अहो बघा ना काय बोलताय तुम्ही, बोला ना काहीतरी. हे म्हणतायत माझ्या बबड्याची डिग्री खोटी आहे. हो थांबा थांबा, देते जरा धीर धरा. हे घे रे, बाबा आहेत. अरे कॉंग्रॅच्युलेशन करायला फोन केलाय. तुला नोकरी लागली ना त्याबद्दल. घे बोल एकदा. त्यांना धीर पण नाही धरवते माहितीये. माझ्याकडे. हॅलो, मी अभिजित बोलतोय. नाही घरी जरा पाहुणे आहेत ना, मी नंतर बोलतो तुमच्याशी. हा ठीक, ओके. काय झालंय एक्झॅक्टली? काय प्रॉब्लेम आहे? ए शुभ्रा, हे बघ ना काय सांगताय. हे सांगतायत की बबड्याची डिग्री खोटी आहे. काय? डिग्री खोटी आहे? अहो असं कसं होईल? मी आणि सोहम एकत्र होतो ग्रॅज्युएशनला आणि डिग्री कशी खोटी असेल? हो ना, म्हणजे बबड्याचं कॉलेज असं कसं फसवेल त्याला? नाही, कोण कोणाला फसवतंय मला नाही माहिती, पण ही डिग्री खोटी आहे. डिग्री खोटी आहे की तुमची नियत? नक्की प्रॉब्लेम काय? हा, तुम्ही माझ्या जागी 2 लोकांना हायर केलंय का चुकून? की माझ्या पोस्टवर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला बसवायचंय? हे बघा, भान ठेवून बोला तुम्ही. सर प्लीज जरा यांना समजवा तुम्ही. बेभान होऊन तुम्ही बोलताय आणि मला भान ठेवायला सांगताय? अहो सरळ सांगा ना, तुमच्या कंपनीची पगार द्यायची लायकीच नाहीये आणि म्हणून कोणाला हायर करायचं नाहीये. एक्सक्यूज मी. असल्या खोटाड्या कंपनीत ना मलाच काम करायचं नाहीये. जा लाथ मारतो तुमच्या नोकरीवर. चला निघा. ए सोहम, जरा आता कंट्रोलच्या बाहेर जाऊन बोलतोयस. थांब. हे बघा, काहीतरी घोळ आहे. तुम्ही ती डिग्री नीट तपासली आहे ना? नाही, कारण सोहम यापूर्वी 4 वर्ष एका कंपनीत काम करत होता. हे असं अचानक अगोदरच्या कंपनीमध्ये काय झालं आम्हाला नाही माहिती. त्यांनी कदाचित डिग्री चेक केली नसेल, पण आमच्या कंपनीमध्ये आम्ही सर्व चेक करतो. अहो कंपनीची पॉलिसीज आहे तशी आमची. अरे खड्ड्यात गेली तुमची पॉलिसी. माझ्यावर आरोप करताय तुम्ही. निघा. चला निघा. चला, निघा निघा. चला तुम्ही बाहेर चला. चला सोहम, हे बघ तू. सर जिंकलात तुम्ही. तुमच्या मित्राने तुमचं काम एकदम चोख केलं. हे मी शांत बसलेला भगवत नाही का तुम्हाला? मी किती नालायक आहे हे सतत आईला दाखवून द्यायचे का प्रयत्न करत असता तुम्ही? अरे काय आता लग्न झालंय ना तुमचं आईसोबत, मग अजून काय हवंय तुम्हाला? का मला तिच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करताय? का मला तिच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करताय? की मला आता माझ्याच घरातून बाहेर काढायचंय तुम्हाला आणि तुमच्या त्या मित्राला मिळून? सोहम, काय बोलतोयस तू? आणि तू सरांना का बोलतोयस रे? अरे तुला नोकरी लागावी म्हणून तुझ्यासाठी सरांनी मित्राकडे शब्द टाकला होता. बरं इतकं करून थांबले नाहीत ते. तुझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांनी स्वतःहून जॉबसाठी फोन केला होता तुला. काय? तो फोन तुम्ही केला होता? आई तू ऐकतेस ना? ऐकतेस ना तू? तो फोन कंपनीतून आला नव्हता, सरांनी केला होता. कसा गेम खेळतायत बघ माझ्याशी. बबड्या, अरे काय बोलतोयस हे तू? हे तसे नाहीये तर रे. असं नको विचार करूस हे तू. बघ सोहम, तुझ्यावर एकदम आरोप झालेत म्हणून तू दुखावलायस. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी त्या माझ्या मित्राला जाऊन भेटणार आहे, त्याला जाब विचारणार आहे झाल्या प्रकरणाबद्दल. आणि आपण अजून एक करूया, आपण युनिव्हर्सिटीत जाऊया. तिथून तुझा रिझल्ट त्या माझ्या मित्राला मेल करायला सांगता. युनिव्हर्सिटीच्या मेलवर तर त्यांना विश्वास ठेवावाच लागेल ना. युनिव्हर्सिटी कशाला? नको युनिव्हर्सिटी वगैरे. आता म्हणालात ना तुम्ही विश्वास आहे माझ्यावर. मग काय झालं? संपला विश्वास तुमचा? विश्वास आहेच रे सोहम.
पण काय गोंधळ झालाय तो कळायला नको का? कशाला गोंधळ त्यांचा झालाय ना, त्यांचं ते बघून घेतील आपल्याला नाही काय? सोहम, असं नाही चालणार. अरे त्यांना तू सर्टिफिकेट खोटं दिलंयस असं वाटतंय ना, म्हणजे गैरसमज झालाय त्यांचा. तो गैरसमज दूर करायला हवा आपल्याला. त्यांना फसवलंय आपण हे वाटतंय ना. आणि मुळात नोकरीची गरज आपल्याला सुद्धा आहेच. नाही, मला गरज नाहीये. मला सांग, माझ्या जागी तू असती, तुझा असा अपमान झाला असता, तुला चाललं असतं, तू गेली असतीस का परत तिकडे? हो सोहम, मी गेले असते. युनिव्हर्सिटीमधून माझ्या रिझल्टची एक कॉपी घेतली असती आणि नेऊन दाखवली असती त्यांना की ही बघा, ही खरी कॉपी आहे म्हणून. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाही, आपण चुकलोच नाही आहोत तर घाबरायचं कशाला? मी कुठे घाबरतोय? मी नाही घाबरत आहे. ग्रेट. मग चल आत्ता जाऊया आणि तुझी डिग्री आणूया आणि त्यांना देऊन दाखवूया. सर तुम्ही चला आमच्या बरोबर. हो. नाही, काही गरज नाहीये युनिव्हर्सिटीला वगैरे जायची. मी माझ्याच डिग्रीसाठी भीक नाही मागणार आहे कोणाकडे. अरे असं काय करतोयस बबड्या? आई, मी सांगितलं ना एकदा, मला नाही जायचंय. बबड्या तू का टाळतोयस रे जायचं? हे बघ, मला खरं सांग सोहम, तुझी डिग्री खोटी नाहीये ना? आई तू पण, तुलाही मी खोटाच वाटतोय? नाही. नाही, बोल नकोस आई. खूप त्रास झालाय आई. अरे जाऊ दे. जर माझीच आई माझ्यावर संशय घेणार असेल ना, ही डिग्री, हे सगळं सर्टिफिकेट वगैरे हे काय कामाचं आहे? बबड्या हे काय केलंस तू? तुमच्या मित्रामुळे सगळे संशय घेत आहेत माझ्यावर. ऐक सोहम, ते आणि तुला तर काय भांडायला कारणच हवं असतं. नाही भांडते मी. ती डिग्री सोहम, खड्ड्यात गेली ती डिग्री. बबड्या अरे तू 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 फाडतोयस काय ते? क्या घ्या, आता नाहीये मी ग्रॅज्युएट. खुश? हेच हवं होतं ना तुम्हाला? बबड्या बबड्या अरे काय करतोयस तू? बबड्या ऐक ना माझं. शी, अरे अरे मला सोहम, ना एक काम करा, आता पोलिसात द्या. खडी फोडायला पाठवा मला, तेवढंच बाकी आहे. अरे काय बोलतोयस तू हे? ऐक असं नको. गेली माझी 3 वर्षाची मेहनत. आता कोणीही नोकरी नाही देणार आहे मला. हेच हवं होतं ना तुला? छे, काय उद्देशाने फोन केला आणि काय होऊन बसलं? डिग्री खोटी कशी असू शकेल? सोहमने त्याची डिग्री फाडली. सर 3 वर्षाची मेहनत होती त्याची. म्हणजे कितीही मोठी गोष्ट झाली ना तरी आयुष्यात मी कधी माझी डिग्री नाही फाडणार. नाही, मुळात सोहमची डिग्री जर खरी आहे तर मग तो एवढा चिडला कशाला? रागाच्या भरात माणूस ह्या टोकाला जाऊ शकतो. बबड्या ऐक ना रे. कशाला मागे मागे येतेस? नाहीये ना विश्वास माझ्यावर? मग मला घरातून बाहेर काढून टाका. बबड्या अरे काय बोलतोयस हे तू? अहो बघा ना कसा बोलतोय हा, कसा वागतोय. ते सर्टिफिकेट सुद्धा फाडून ना कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं त्यांनी. अहो बोला ना, काहीतरी समजावून सांगा ना त्याला. सोहम, मला नाही आवडलेलं तू असं सर्टिफिकेट फाडून टाकलंस ते. अरे तुझी सगळी मेहनत होती त्या. हे बघ, अजून वेळ गेलेली नाही, आपण जाऊन डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन येऊया. हं?
कशाला माझ्या नादी लागताय? नकोय मला काही सर्टिफिकेट वगैरे. अरे कमाल करतोस तू सोहम. एवढ्या मेहनतीने मिळवलेलं होतंस ना ते, असं कोणाच्या सांगण्यावर चक्क फाडून टाकायचं. अशानं तू सगळ्यांना खोटा वाटशील. वा, छान. बघतेस नाही हा यांचा विश्वास. आता यांनाही मी खोटा वाटतोय. सॉरी सोहम, पण तुझ्या वागण्यावरून तसं वाटू शकतं. झालं आता ते फाटलं सर्टिफिकेट गेलं ते. आता मला हे आयुष्यभर हिणवणार. मला ना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तुम्हाला दोघांना नसेल विश्वास तर ठीक आहे. नाही नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर राजा. माझी खात्री आहे की तू खरा आहेस. अहो, माझ्या संस्कारांवर विश्वास आहे. तू नाही असं करणार. बबड्या, तू इकडे बघ. सोहम, माझी शपथ घे. माझी शपथ घेऊन सांग की तुझं सर्टिफिकेट खरं आहे. आई, मी तुझी शपथ घेतो. सोहम थांब. युनिव्हर्सिटीच्या साईटवर सोहमच्या शेवटच्या वर्षाची मार्कशीट मिळाली आहे मलाही. सोहम एक नाही, दोन नाही, तब्बल 4 विषयात नापास झालेला आहे. हे बघा, काही बोलायचंय तुला याबद्दल सोहम? तू आता काय करणार होतास कळतंय तुला? अरे जिचा तू जीव आहेस तिच्या जीवाची पर्वा न करता चक्क तिची खोटी शपथ घेणार होतास तू. शी. अरे कुठल्या थराला चाललायस तू सोहम? इतका वेळ आम्हा सगळ्यांना खोटं ठरवून तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती ती. आणि अजूनही माझी खात्री आहे, अजूनही तिच्या मनात तेच आहे. तुझ्याच बाजूने आहे ती अजूनही. आणि आजचं नाही, आयुष्यभर ती हेच करत आली आहे. तुझी बाजू घेतली आहे, तुझीच बाजू सांभाळली आहे. आणि आज तू चक्क तिची खोटी शपथ घेऊन तिला फसवतोस. काय समजतो? मूर्ख आहे ती. मला एक कळत नाही, आजवर तुझ्यावरच्या आंधळ्या प्रेमापोटी तुझ्यासाठी तिने जे काही केलं त्यामागची माया तुला कधीच कशी दिसू शकली नाही. तुझे वडील गेले तेव्हा काय वय होतं तिचं आणि काय वय होतं तुझं. पण तेव्हापासून फक्त तुझ्यासाठी झटली ती. तुझ्या गरजांसाठी, तुला काय हवं त्यासाठी सतत धडपडली ती. बबड्या बबड्या बबड्या, दुसरं काही नाहीच आहे तिच्या समोर. तुझ्या आयुष्यात शुभ्रा आणि तिच्या आयुष्यात मी आल्यावरही तिच्यासाठी तिचा बबड्यात सर्वस्व आहे.
अरे तिच्या भावनांची जरा तरी किंमत कर रे. नका बोलू त्याला. नाही असावरी, आज मला बोलू दे, आज मला बोलू दे. आपला मुलगा जर माझ्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेणार असेल तर आज आपल्या मुलाला त्याच्या बापानं बोलण्याची गरज आहे. तुझी आई कमी शिकलेली आहे म्हणून सतत तिला कमी लेखत आलास तू, पण ती कमी शिकली आहे म्हणून तुझ्या बाबतीत तिने काही कमी पडू दिलंय का रे? सोहम, तुला कल्पना आहे का रे? तू फक्त आसावरीचा मुलगा आहेस हे तुझ्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट असू शकतं. एवढा मान आहे तिला समाजात. तिला बावट समजण्याची चूक करू नकोस. बस करा. मी हात जोडते तुमच्या पुढे. बस. चहा घे. तुम्हाला वाटत असेल ना कुठून हिच्याशी लग्न करून बसलो. हो ना, लग्नाआधी कसा मस्त पतंगासारखा एखाद्या असा स्वच्छंद उडत असायचा. बेभान स्वैर, कुठेही जा, काही करा, कुणी अडवायला नाही, काही टेन्शनच नाही. लग्नानंतर तुझ्यामुळे जाम फरफट होते. हे असं काहीतरी चाललंय मनात, आणि ते मनातलं डोळ्याच्या कडांपर्यंत आलंय. खरं सांगू, बरोबर वाटतंय तुला. लग्नानंतर आधीसारखं काहीच राहिलं नाही माझ्या आयुष्यात. सगळंच बदलून गेलंय. खरंच सांगतोय. अरे आधी कसा मस्त पतंगासारखा असा उंच आकाशात असायचो, वरून असं जगाकडे बघायचो, मस्त छोटं छोटं छान दिसायचं. पण पतंगाचं पुढे काय होतं माहितीये तुला? तो आकाशात वाऱ्याबरोबर कुठेतरी भरकटत जातो, आणि मग दमून भागून थकून एखाद्या झाडाच्या फांदीवर किंवा विजेच्या खांबावर असा लटकतो. जर लोक त्याला काढायला बघतात, मिळालं नाही की फाडायला बघतात. फार कमी आयुष्य असतं ग त्याच्या सुखाचं. तुला वाटतंय ना लग्नाआधी अख्खं आभाळ होतं माझं, आताही आहे. आता मला माहिती आहे की मी आकाशात वाऱ्याबरोबर भरकटणार, कारण मला जमिनीशी घट्ट धरून ठेवणारा, माझी काळजी घेणारा, वेळ पडली तर मला ढील देणारा, गरज पडली तर मला सावरणारा असा एक मजबूत मांजा आहे माझ्याकडे. लग्नच केलं नसतं, हा मांजा कुठून आला असता माहिती? बरं, आता मांजा म्हटलं की त्याच्याबरोबर त्याची ती फिरकी आली, कन्या आली. हे सगळंही माझंच आहे. अरे कळ, आधी मी एकटा, आता माझ्या बरोबर माझं कुटुंब आहे, आणि त्यासाठी मी एकदाच काय 10 वेळा लग्न करायला तयार आहे. 10 वेळा? अजून नाही ग बाई, 10 जन्मात, प्रत्येक जन्मात एकदा, आणि तेही फक्त तुझ्याशी. सोहमचं काय करायचं? नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. असावली, तुला कसं सांगू, सोहमला बदलायचं असेल तर तुला आधी स्वतःला बदलावं लागेल.